मी प्रथम माझा परिचय देतो. अश्वजित कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, बावडा. मी 15 ऑगस्ट 2025 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे एक निवेदनाद्वारे बावडा ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करण्याकरता 15/8 पासून धरणे आंदोलन चालू बेमुदत शासकीय वेळ. अद्यापपर्यंत त्या धरणे आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसून शासन त्याबाबत उदासीनता दाखवत आहे. वेळोवेळी आंदोलन 15 ऑगस्ट पासून ते आज तागायत कालपर्यंत काय ॲडिशनल शिओ भूषण जोशी यांना फोनद्वारे चौकशी केली असता सदरबाबत आम्ही BDO सचिन खोडे यांना सदर आंदोलनाबाबत पत्र देण्याची तजवीज ठेवली आहे. परंतु BDO साहेबांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नसून त्याबाबत अद्यापपर्यंत 15 ऑगस्ट ते आजपर्यंत जवळजवळ पावणे 2 महिने हे आंदोलन चालू आहे. पंचायत समिती इंदापूर येथील कुठलाही अधिकारी साधी चौकशी करण्याकरता इकडे फिरकलेला नसून दिनांक 24 ऑगस्ट रोजी बावडा येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रमामध्ये माननीय नामदार माजी मंत्री सहकार मंत्री माननीय नामदार हर्षवर्धनजी पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याची खिल्ली उडवली असल्याचे समजले. त्याबाबत त्यांनी भाषणामध्ये अशी भाषाशैली वापरली, मॅडम किती तुम्ही माहिती अधिकार टाकू द्या, काय करू द्या, आम्ही तुमच्या पाठीशी भक्कम आहे, असं त्यांना सहकार्य करण्याची भूमिका केली. ज्या माजी सरपंच तत्कालीन किरण पाटील यांच्यावर जे आम्ही आरोप केले आहेत आणि तत्कालीन सरपंच आणि सध्याचे सरपंच पल्लवी गिरमे सह ग्रामविकास अधिकारी तत्कालीन आणि सध्याचे मी अंबिका पावशेसू या 3 व्यक्तींवर ठप्पा ठेवला असून यांनी गैरकारभार केलेला असून त्याबाबत त्याचा आम्ही वेळोवेळी कागदोपत्री 2018 पासून अद्यापर्यंत पाठपुरावा. त्याबाबत मॅडमनं कुठल्याही माहिती अधिकार अर्जाला केराची टोपली दाखवली आहे. कुठल्या माहिती अधिकार अर्जाला उत्तर दिलेलं नाही, माहिती दिलेलं नाही, आदेशाचं अनुपालन केलेलं नाही. त्याबाबत आम्ही खंडपीठाकडे अपील दाखल केली आहे. तरी सदर प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची आमची मागणी आहे. त्या मागणीला कुठल्याही प्रकारचा दुजोरा यांनी दिलेला नसून त्याबाबत कुठलीही चौकशी BDO साहेबांनी केली नाही. तरी सदर आमच्या आंदोलनाची त्यांनी दखल न घेतल्यास आम्ही शेड्यूल्ड कमिशन व लोक आयुक्त मुंबई यांच्याकडे योग्य वेळी तक्रार दाखल करून मागणार आहोत. तुम्ही या संदर्भात माहिती अधिकार दिले होते असं समजतंय, त्याच्यावर काय कारवाई झाली का नाही? आता ग्रामपंचायतकडनं असं बोललं जातंय की त्यांनी आम्हाला माहिती अधिकार दिले होते, आम्ही त्यांना माहिती घेण्यासंदर्भात वारंवार विनंती केली होती, पण तुम्ही काय माहिती स्वीकारली नाही असं त्यांचा तुमच्यावर ओरलमध्ये केली का लेखी पत्राद्वारे केली. आम्हाला त्यांचा आदेश प्राप्त झाले प्रथम अपील अधिकाऱ्यांचा अंकुश कोंबडे म्हणून विस्तार अधिकारी पंचायत समिती यांचा. मग तुम्ही जर वारंवार आम्हाला केली ही जी त्यांची जी सांगण्याची पद्धत आहे ही मोगम स्वरूपाची आहे, उडवाउडची उत्तर आहे. असं लेखी स्पेसिफिक पत्र आहे का? ते पत्र दिले तुम्ही माहिती आम्हाला दिली, या आदेशाचं तुम्ही अनुपालन केले. पंचायत समिती आदेश प्रथम अपील अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं अनुपालन केले असं दाखवा ना म्हणा तुम्ही. ज्या दिवशी 15 ऑगस्टला तुम्ही उपोषणाला बसला, जे काय तुमचं बेमुदत धरणे आंदोलन आहे, त्या दिवशी अंबिका पावशे ग्रामसेविका यांनी तुमच्याशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना तुम्हाला त्या काय आश्वासन दिलंय का? आश्वासन दिलेलं नाही. बरं कांबळे साहेब, आता आपण बेमुदत धरणे आंदोलन आज कितवा दिवस आहे? आज जवळजवळ त्या 15 तारखेला 2 महिने पावणे 2 महिने होत आहेत. मग आतापर्यंत आपल्यापर्यंत कोण पोचलं नाही का? कोणीच पोचलं नाही.
आमचा फोन झालाय वर शिवण्णा यांना, भूषण जोशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालाय. परत जिल्हा परिषद समाज कल्याण निरीक्षक सोनवणे साहेब त्यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही म्हणताय की या आंदोलनाची दखल घेतली जात नाही, मग तुमचं अजून किती दिवस आंदोलन हे चालू राहणार आहे? आमचं आंदोलन अजून तरी आमचं आंदोलन तरी 2 महिन्याच्या आसपास चालणार. तिथून पुढे आम्ही न्यायालयात जाणार आहे लोकायुक्त. या संदर्भात तुमचं काय शेड्यूल्ड कमिशनला किंवा वरती कलेक्टर साहेबांना किंवा विभाग आयुक्तांना काय पत्रव्यवहार झालाय का? शेड्यूल कमिशनला अद्यापर्यंत पत्रव्यवहार झाला नाही. पण आता समजा ह्या आंदोलनाची दखल जर नाही घेतली त्यांनी, तर आम्हाला जर त्यांनी अद्यापर्यंत आश्वासन दिलं नाही, तुमचं हे आंदोलन बोगस स्वरूपाचं आहे किंवा तुमच्याकडे काय पुरावे नाहीत असा पण ग्रामपंचायतकडनं आरोप होतो. त्याला आपण सक्षम आहे ना, त्याला पुरावा द्यायला. तुम्ही म्हणताय की आता आम्ही कोर्टात जाणार आहे, तर कोर्टात जाणे पण तुमच्याकडे काय सक्षम पुरावे आहेत का? ना पुरावे एव्हिडन्स आहेत ना. तुम्ही जी 32 दलित वस्ती आम्ही जे आमच्या निवेदनात नमूद केले, गेल्या वर्षी दिवाळीला, ह्या वर्षी दिवाळीत आली, 16 तारखेपासून दिवाळी चालू आहे. त्या दिवाळीच्या अगोदरच त्यांनी एका खात्यातून 20 लाख रुपये काढल्याचं समजलेलं आहे दलित वस्तीच्या. त्या पैशाची विल्हेवाट कुठं लावली काय ते आम्ही माहिती अधिकारी सगळं विचारलेलं आहे वेळोवेळी. तर त्यांनी त्याला कुठलाही दुजोरा दिलेला नाही, त्यांनी उत्तर दिलं नाही, आदेशाचं पालन केलेलं नाही. त्यामुळं ही मोठं एव्हिडन्स आहे. आम्ही समाज कल्याण आयुक्ताला माहिती विचारली, परिशिष्ट प्रमाणे त्यांनी जे आम्हाला माहिती दिल्या, राधाकिशन देवडे जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांनी, त्याच्यानुसार त्या क्रायटेरियानुसार एकही काम झालेलं नाही असं आमची ठाम मत आहे. म्हणजे आपल्या आंदोलनाला ग्रामपंचायत बगल देते असं वाटतंय का? वाटतंय. एवढे दिवस कसं काय आपल्याला काय जात बरं, आता उत्तर कसं दिलं, पत्र काय भेटलं आपल्याला? त्यांना माहित, तुम्ही त्यांना विचारा. माझा लढा माझ्या पद्धतीने चाललेला आहे. सूत्रांच्या माहितीच्या आधारे असं कळतंय की ग्रामपंचायत म्हणते की ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि विनाकारण आम्हाला त्रास देण्याच्या हेतून आंदोलनकर्ते आंदोलन बसलेले आहेत. आम्ही शेड्यूल कमिशनकडे जाणार आहे. समजा दलित वस्तीचा फंड आहे, ती दलित वस्तीत न खर्च करता तुम्ही जर अदर कास्टच्या वस्तीत जर ती वापरत असाल, चुकीची लोकसंख्या सांख्यिकीय वर समाज कल्याणला झेडपीला कळवत असाल, समाज कल्याण खात्याकडनं त्याच्या तपासण्या नाही झाल्या, त्याच्या कुठं पाट्या नाही त्या लावल्या काय, मग आम्ही कसं समजायचं? तिकडे 32 दलित वस्त्यात ही सांगतात आगल्या वस्तीच्या ह्याच्यात 32 दलित वस्त्या झाल्यात. 32 दलित वस्त्या झालेल्या सांगून त्या दलित वस्त्या मॅडमनं निर्माण का केल्या? तर आपल्या गावाला निधी खिचून आणायचा आहे. बरं आणायचा आहे, समजा आणला, मॅडमचा आम्ही सत्कार करू, गावाच्या वतीने करू, व्यक्तिगत माझ्या वतीने करू, परंतु तो दलित वस्तीचा निधी खिचून आणलेला आहे. 32 दलित वस्त्या तुम्ही निर्माण करून दाखवून शासनाला त्या दलित वस्तीचा जो निधी आणलाय तो निधी दलित वस्तीतच खर्च झालाय का अशी खात्रीला का आम्हाला तिथे म्हणा उत्तर. जर माझं आंदोलन चुकीचं आहे, खोटं आहे, तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. नाही तर तुमच्या वाणी गुन्हा दाखल करायला बसली, माझी मागणी गुन्हा दाखल करण्याची. पण नाही दाखल केला, समजा नाही माझ्या ह्याची जर हे आंदोलन बेदखल केलं शासनाने, तर शेवटी आम्हाला न्यायालय आहे सर्वस्वी. गावामध्ये दबक्या आवाजात अशी पण चर्चा आहे की ग्रामपंचायत कडून बोललं जातंय की तुम्ही कितीही दिवस या आंदोलनाला बसला तरी काय आम्हाला फरक पडत नाही. समजा आता एखादं आंदोलन करत असताना, हे धरणं आंदोलन आहे काय, तुम्ही ते आंदोलन करत असताना त्याला टाइम ऑफ लिमिटेशन असतं. समजा जसं मी तुम्हाला सांगितलं, हो शांत बसा, वाईट चालू आहे, टाइम ऑफ लिमिटेशन. जसं तुम्ही मला विचारले की अजून तुमचं आंदोलन कुठपर्यंत चालू आहे, कमीत कमी आमचं आंदोलन ह्या 15 तारखेला 2 महिने होत आहे. तर 2 महिन्यापर्यंत माझं आंदोलन चालू शकतं. 2 महिन्यानंतर जर नाही दखल घेतली तर आम्ही न्यायालयात जाणार आहे.